नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेत रस्त्यांसंदर्भात 2026 मध्ये देखील एक नवीन नियम शासनाने काढला. हा नियम काय आहे, हा नियम कोणत्या परिस्थितीत तुम्हाला लागू होऊ शकतो, या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, शेत रस्त्यांसंदर्भात महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये आणि 26 मध्ये विविध प्रकारचे GR काढले. त्या GR मध्ये ज्या लोकांकडे शेतजमिनी असतील तर त्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता हवा हा मूलभूत घटक मानून त्या GR ची पुनर्स्थापना केली आणि ते GR हे निर्गमित केले गेले. परंतु महत्वाचा अडसर जो होता तो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143 मध्ये होता. 143 मध्ये जर आपण तरतूद बघितली तर ती तरतूद अशी आहे की ज्या शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी, वहिवाट करण्यासाठी, शेतातील माल घरी आणण्यासाठी किंवा घरून बियाणे किंवा खतं हे त्याच्या शेतात वाहून नेण्यासाठी रस्ता जर उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 अन्वये रस्ता देण्याचा अधिकार हा संबंधित तहसीलदार यांना आहे. परंतु या कलमाचा अधिक प्रमाणात गैरवापर सुरू झाला, कारण याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जो काही जवळचा रस्ता असेल, ॲक्सेसिबल वे असेल, असा रस्ता तहसीलदार यांना देता येतो. परंतु या कलमाचा दुरुपयोग हा शेतकऱ्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात केला. याचा दुरुपयोग काय केला की त्यांच्या शेतापर्यंत जर रस्ता होता परंतु तो जर जास्त लांबून असेल तर या कलमाचा आधार घेऊन त्यांनी नवीन रस्त्याची मागणी करायला सुरुवात केली. आणि हे प्रश्न विधिमंडळ आणि विधानसभा याच्यामध्ये गाजले. आणि महत्वाचे प्रश्न जे होते ते असे की 143चा रस्ता जर ते मागत असतील तर अशा परिस्थितीत स्थळ पंचनाम्यामध्ये जर अगोदरच रस्ता दिसत असेल तर मात्र 143चा अर्ज हा फेटाळला जातो. परंतु काही प्रकरणांमध्ये जो काही स्थळ पंचनामा असतो तो स्थळ पंचनामा देखील मॅनेज केला जातो आणि त्या स्थळ पंचनाम्याच्या आधारे कायदेशीर बाबी न तपासता निर्णय दिले जात होते. त्या अनुषंगाने आता या कलमामध्ये महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये या स्वरूपाची दुरुस्ती करण्याचा विचार केला आणि 143 मध्ये असं सांगितलं की ज्यावेळेस एखादा शेतकरी तहसीलदार यांच्याकडे 143 खाली रस्ता मागायला येत असेल परंतु स्थळ पंचनामामध्ये जर त्यांना दुसरा रस्ता हा अवेलेबल असेल, मग तो दूरचा असो की त्या ॲक्सेसिबल नसो, तर अशा परिस्थितीत 143चा अर्ज त्यांचा फेटाळण्यात येईल अशी तरतूद या GR मध्ये करण्यात आली. तो GR देखील आपण आपल्या स्क्रीन समोर घेत आहोत. त्या GR मध्ये महत्वाच्या गोष्टी ह्या सांगितल्या की या कलमांचा फार मोठ्या प्रमाणात गैरवापर शेतकऱ्यांनी केला आणि त्यांना वाटेल तसा आणि त्यांना हवा तसा रस्ता ते या कलमाच्या आधारे मागत होते. परंतु आता या शासन परिपत्रकाच्या आधारे शेतकऱ्यांना 143 खाली रस्ता मागण्याची मर्यादा या GR ने घालून दिली. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.